सखी सावली काव्यांजली। मी आत्ताच तर इथून गेले होते ना, परत इथेच कसे आले? पुन्हा पुन्हा त्याच जागी येते। परत इथेच मला मला जखवा लागलाय की काय? मी काय करू आता? मी देवळापर्यंत कशी पोहोचणार? प्रीतम कशाला आलं इथे? नेहमी तडमडत असतो मध्ये। तेव्हा ना अंजलीचा जीव गेला असता। बघ की या दोघांचं काय कनेक्शन आहे कोणास ठाऊक। कधी हा तिच्यासाठी धावतो, कधी ही त्याच्यासाठी धावते। एक मिनिट सर, ऑक्सिजन सप्लाय कोणी बंद केला हे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कळलंय आम्हाला। हे काम कोणी केलं होतं हे तुम्हाला कळलं तर धक्का बसेल। हे बघा, या दोघींनी? हो, काकू तुम्ही अंजलीला मारण्याचा प्रयत्न केला? स्वतःच्या पुतणीच्या जीवावर उठला तुम्ही? बोला ना! मी काही नाही केलं। मी सहज वॉर्ड मध्ये गेले होते तर तिथे अंजलीला खूप त्रास होत होता। बरं त्या क्षणी मला खरंच काही सुचलं नाही काय करावं। जे बटन दिसलं ते फिरवलं। मी खरंच काही केलं नाही। सऱ्या खोटं बोलताय। आपल्याला ताबडतोब पोलिसांना बोलवायला हवं। पोलीस नको। पोलीस नाही ना प्रीतम, पोलिसांना नका बोलू। मी तुमची शपथ मी खरंच काही केलेलं नाही। पोलिसांना नका बोलू, मी काही केलेलं नाहीये। मी काही केलेलं नाहीये। मी खरंच काही केलेलं नाही। ओ काय झालं? काय नाही केलं तुम्ही? काय? तुम्हाला तुमच्या पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी एवढे पैसे भरावे लागतील हे सांगायला आले होते। बाई एवढे पैसे नाही येतो आमच्याकडे। अहो ट्रीटमेंट पुढे सुरू ठेवायची असेल तर हे पैसे भरावे लागतील। मग ट्रीटमेंट बंद करा। काय? ओ नातेवाईक आहात ना तुम्ही त्यांच्या, तरी असं बोलताय? नर्स समजून घ्या मला टेन्शनमुळे काही सुचत नाही हो। कुठून भरायचे एवढे पैसे? हे बघा, तुम्ही पैसे भरून या, नंतर बोलू आपण।
अहो काय पैसे भरून घ्या, पैसे नाहीच आहेत तर कुठून भरू? 1 मिनिट, मी भरते पैसे. ओके, ही चिठ्ठी काउंटरवर पैसे भरतायत. ऐक, देवी आई, तूच मला यातून वाचव आता. देवळापर्यंत कसं पोहोचायचं त्याचं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आई, अंजली कशी आहे आता? तिच्याच काळजीत आहोत रे, काही सुधारणा नाही. बरं हे घे, हे अंजलीसाठी पैसे भरायचे. तिच्या काकांकडे एवढे नसतील तेव्हा तू भर. आई, अगं एवढे पैसे नाही आहेत माझ्या अकाउंटमध्ये. काय बोलतोयस विशू? जेव्हा प्राचीसाठी भरावे लागणार होते तेव्हा तुझ्या अकाउंटमध्ये याच्यापेक्षा जास्त पैसेच असं म्हणाला होता. हो म्हणजे होते अकाउंटमध्ये, पण मी FD सकाळीच FD केली, FD मध्ये टाकलं. विशू, ही एवढी रक्कम तुझ्यासाठी काही जास्त नाहीये. तू काही कर, तुझ्या बँकेतनं काढ, FD मोड, काही कर, पण हे पैसे तू भर. भरतो. श्रेष्ठासाठी काढलेले पैसे आता इकडे भरून टाकावे लागणार. हाऊ कॅन यू डू दिस विशू? हा, माझ्यासाठी काढलेले पैसे तू हॉस्पिटलमध्ये भरून टाकलेस? अगं यू नो व्हॉट, मी तुला खूप जवळचं मानत होते म्हणून कधी नव्हे ते तुझ्याकडनं मदत मागितली, पण तुला तेही नाही जमलं. हा, आय अंडरस्टँड की फॅमिली इम्पॉर्टंट आहे, पण श्रेष्ठाची व्हॅल्यू काय? 0, हो ना? तिकडे श्रेष्ठ मला बोलणार आणि इथे हे टेन्शन. आयुष्य म्हणजे ना सर्कसच झाली आहे. मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता कुठल्या रस्त्याने जाऊ? त्याच वाटेनं पुढे गेलीस की तुला एक पिंपळाचं झाड लागल बघ. त्याच पिंपळाच्या झाडाच्या बाजूला एक कच्चा रस्ता दिसत. त्याच रस्त्याने पुढे चालत राहायचं. हेच ते झाड, ते ताईंनी सांगितलं. त्याच्या बाजूच्या वाटेने म्हणजे हा रस्ता असणार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधके कोण आहे तुम्ही? ये अंगावरचे समजे दागिने काढ, तर इथंच मुर्दा पाडीन तुझा. नाही नाही अहो, मला जाऊ द्या. मला उशीर होतो. मला देवीच्या पुढे दिवा लावायचा. माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही तिथे चला ना माझ्या बरोबर. तिथे गेल्यावर मी तुम्हाला सगळे दागिने काढून देईन. येडा बनवते काय? तुझ्या बरोबर यायला आम्हाला काही दुसरी कामं नाहीत. ये हा आमचा इलाका आहे, ज्या आम्ही सांगणार तसंच होणार. गपगुमानं दागिने काढून दे, नाहीतर नाही नको नको. ती अशी नाही काढणार. ताई काय करताय? नको मंगळसूत्र नको ना. डॉक्टर एनी पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट? रात्रीपासून ट्रीटमेंट सुरू आहेत, पण काही फारसा फरक पडलेला दिसत नाही. पहाटेपर्यंत आम्ही रिकव्हरीची वाट बघत होतो, पण काही वायटल साईन नाही आहेत. आणि सगळ्यात क्रिटिकल म्हणजे पेशंटकडून अजूनपर्यंत औषधांचा काहीच रिस्पॉन्स आलेला नाही. पण डॉक्टर होप्स आहेत ना? होप्स आहेच, आम्ही कधीच होप्स सोडत नाही. पण खरं सांगू तर इथून पुढील काही तास खरंच क्रिटिकल आहे. सध्या काहीच सांगू शकणार नाही. सगळे दागिने मी तुम्हाला दिलेत ना आता. मला जाऊ द्या प्लीज. मला जाऊ दे. चल निघ. थांब. काय झालं? अहो होतं ते सगळं दिलं ना मी तुम्हाला. आता खरंच काही नाहीये माझ्याकडे. खोटारडे. टोपलीत दिवा आहे ना व? हो, चांदीचा वाटतोय. तो बी घेऊयात. नाही नाही अहो, माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हा दिवा मी नाही देणार.
ए जास्ती शानपणा करू नको हा. तो दिवा दे गप्पू मान. नाही, काही झालं तरी मी हा दिवा देणार नाही. अहो, ती मागून द्यायची नाही, हिसकावून घ्या. नाही, मी हा दिवा नाही देणार. नाही नाही, काही झालं तरी मी हा दिवा देणार नाही. सोडा सोडा, हा दिवा नका घेऊ प्लीज. हे बघ, मिळाला दिवा. माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. मी पाया पडते, मला तो दिवा परत द्या. सिस्टर मॉनिटर करत राहा Yes. आणि काही अपडाऊन झाले तर लगेच मला कळ. डॉक्टर काही करा, पण माझ्या पुतणीला वाचवा. आम्ही प्रयत्न करतोच आहे, पण प्रयत्नांना देवाची साथ मिळायला हवी ना. तुम्ही सगळ्यांनी पण तिच्यासाठी प्रार्थना करा. प्रीतम, अरे अरे डॉक्टर म्हणाले देवाची प्रार्थना करा. अंजली मला मुलीसारखी आहे रे. तिचं असं काही होणार नाही मावशी. माझं मन मला सांगतंय काही होणार नाही. डॉक्टरनी त्यांच्या परीने प्रयत्न करतायत ना. आणि काव्य वहिनी पण तिकडे देवीजवळ दिवा लावायला गेली आहे. सो काळजी करू नको, काही होणार नाही. देव करो आणि डॉक्टरांची इथे आणि काव्याची तिथे धडपड यशस्वी हो. मी खरंच पाया पडते तुमच्या. मला हा दिवा द्या. अरे काय केलं? पळाली ती. अरे चाल. सव्वा 10 वाजले. 10 वाजले. काव्य आतापर्यंत कुठं पोहोचले कुणास ठाऊक. 12 वाजायच्या आत ती पोहोचलीच पाहिजे. 12च्या आत पोहोचली नाही तर सगळे मार्ग बंद होतील. नाहीतर देवी तुझी कृपा हो दे आणि अंजलीचा जीव वाचू दे. देवा तू माझंच आहे. अंजलीच्या त्रासातून आम्हाला कायमचं सोडव. काही झालं तरी अंजली वाचता कामा नये. काव्यामुळे जर तिचा जीव वाचणार असेल तर काव्यालाही देवळात पोहोचू देऊ नकोस. आत्ता इथं होती, गेली कुठं? हवं जाईल कुठं? इथंच कुठं तरी लपली असेल.